श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि पवित्र ऊर्जेने भरलेला दिवस आहे. तुम्ही जे काही सुसंवाद करत आहात त्यातूनच तुमच्यासाठी एक मोठी महत्त्वाची बातमी असेल, ज्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनातील खूप काही संघर्ष केलेला असेल. त्यातून तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे. होय, कारण देव तुमचे सर्व काही कर्म पाहतो. तुम्ही चांगल्या मनाने जे काही करत आहात ते देखील देवाजवळ मोजल्या जाते. जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींच्या ऊर्जेने परिपूर्ण केल्या जात आहात. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुझ्यासाठी ते सर्व काही द्वारं उघडतील जे आजपर्यंत तुझ्यासाठी बंद होती. होय, कारण मी तुला ती मदत करणार आहे. माझी मदत योग्य वेळेवर माझ्या भक्तांपर्यंत पोहोचते. त्यांच्या जीवनातील अंधारमय आणि ज्या काही दिशा ते दिशाहीन झाले आहेत त्या सर्व काही दिशा मी जुळवून आणतो आणि त्यांना दिव्य प्रकाशाकडे नेतो. जर तुम्हीही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत असाल तर माझा दिव्य प्रकाश तुमच्या जीवनावर तुम्हाला ऊर्जा प्रदान करेल. तुमच्या संघर्षांना तुमच्यापासून वेगळं करण्यास मदत करेल. कारण मी तुमचा देव आहे. तुमच्या मनातील ती प्रत्येक ओढ, प्रत्येक इच्छा मी जाणू शकतो आणि तुमच्या त्या खूप काही त्रासांना मी दूर करणार आहे. तुम्ही फक्त विश्वासाने जे काही चांगले कर्म करत आहात ते निरंतर सुरू ठेवा. परमेश्वर कधी चमत्कार करेल हे तुम्हाला देखील कळणार नाही. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात, कारण माझ्यावर जे कोणी विश्वास करतात त्यांच्यासाठी माझा दिव्य प्रकाश त्यांना उजळून टाकतो. त्यांच्या जीवनातील ज्या आनंदाला ते प्राप्त करू पाहतात तो सर्व काही आनंद मिळवून देतो. बाळा, मी तुझा देव आहे. तुझ्या मनातील ते सर्व काही जाणतो आणि म्हणूनच आज तुझ्या दुःखी मनाला सुखी करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. तू तुझ्या इच्छा व्यक्त कर आणि त्या पूर्ण होताना अनुभव घे, कारण तो अनुभव मी तुला देऊ करत आहे. कधीकधी या ब्रह्मांडाला तुम्ही जी काही ऊर्जा पाठवता, जे काही मागता तेच तुम्हाला मोठ्या ऊर्जेने प्रदान केल्या जाते. कधीकधी तुम्हाला भय वाटते, भीती वाटते, पण त्याचे काहीही कारण नाही. कुणी तुमचं काहीही वाईट करू शकणार नाही, कारण जिथे तिथे तुझा भगवंत परमेश्वर आहे. बाळा, आजकाल प्रत्येकाची स्वप्ने मोठी होत चालली आहेत, पण त्या स्वप्नांमध्ये ती नाती नाहीत जी त्यांना हवी आहेत. कधीकधी काही गोष्टी अशा होतात ज्यामुळे नाते दुरावते, पण रागावू नका, मन शांत ठेवा, कारण तुमचाही राग शांत करण्यासाठी देवाने काही योजना आखल्या आहेत. त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील जेव्हा लोक तुमच्यासाठी अगदी ते सर्व काही करायला तयार होतील जे तुम्हाला हवे आहे. काही लोक तुमच्यासाठी नकारात्मक असतील तर काही लोक तुमच्यासाठी सकारात्मक विचार देखील करतील. होय, प्रत्येकजण तुमच्यासाठी नकारात्मक नसेल, पण या सर्व काही लोकांमध्ये काही लोक तुम्हाला आपलीशी जाणवतील. काही एक वेळ तुमच्याशी जुळली की निरंतर जुळून राहतील, तर काही मध्येच तुमचा हात सोडून निघून जातील. होय, हे जीवनाचे एक असे चक्र आहे जे कोणीही भेदू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या मनात काय सुरू आहे हे प्रत्येक जाणू शकत नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वभावाचे असतात, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असतात आणि प्रत्येकाचे जुळण्याचे ठिकाण देखील वेगळे असतात. पण कधीकधी देव तुमच्या जीवनातून ते अनावश्यक लोक
दूर करतो, जे तुम्हाला अडकवू पाहतात, जे तुमच्यासाठी चांगले विचार करत नाही किंवा जे तुम्हाला पुढे जाऊ पाहताना ईर्षेने भरतात, अशा लोकांसाठी विचार करणे थांबवा. कारण तुमचा तो विचारात गेलेला वेळ व्यर्थ होईल. त्यापेक्षा माझ्याकडे या. तुम्ही नामस्मरण करा, तुमच्या इच्छा सांगा आणि त्या माझ्याकडेच व्यक्त करा. तुम्हाला जे काही दुःख आहे, त्रास आहे, ते सर्व काही माझ्यापाशी सांगून टाका आणि मोकळे व्हा. कारण मी तुम्हाला मार्ग दाखवतो. मी तुम्हाला उंचावतो आणि उंच भरारी घेण्यासाठी मी तुम्हाला तयार करतो. जेव्हा अडचणी तुमच्या मनात असतात तेव्हा पुढे जाणे कठीण वाटू शकते, पण जेव्हा ते सर्व काही संपतं तेव्हा अगदी काही क्षणात, काही तासात तुम्ही तुमची प्रगती पाहू शकता. त्यावेळेस देवाचे स्मरण करा, मला आठवण करा, कारण मी तुमच्या विचारांमधून प्रवाहित होत आहे. माझे चमत्कार हे कधी दिसण्यासारखे नसतात, तर कधी अनुभवण्यासारखे असतात. ते फक्त खऱ्या भक्तालाच जाणवू शकतात. जर तूही माझा खरा भक्त आहेस, तर मी अनेक वेळा तुला अनुभव दिले आहेत. जर तुला अनुभव प्राप्त झाले आहे, तर होय म्हणण्यास हरकत नसावी. बाळा, तुझं साहस, पराक्रम आणि तुझ्यासाठी अनेक अशा संधी मी निर्माण करणार आहे, जे बळाचा उपयोग करून तुमच्या जवळून काही काढून घेऊ इच्छितात. त्यांच्यासाठी मी आता कडक शासन करणार आहे आणि जे तुमच्यावर नकारात्मक दृष्टी ठेवतात किंवा तुम्हाला नकारात्मकतेकडे नेऊ पाहतात, त्यांच्या मनाला मी आता तुमच्यापासून वेगळं करणार आहे आणि त्यांची खूणगाठ मी तुम्हाला दाखवणार आहे. मला माहीत आहे की तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. तुला तुझ्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. होय, तुला पुढे जाण्यासाठी तो प्रयत्न करायचा आहे, जो मी तुला दिशा दाखवणार आहे. त्या दिशेवर पुढे चालत राहा. तुमचा विजय निश्चित होणार आहे. काही मनातील कल्पना आहे, ज्या तुमच्या इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी माझे आशीर्वाद वेगवान गतीने तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहेत. ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तयार असाल तर होय म्हणा. ते येत आहे जे तुम्हाला हवे आहे. ते तुमचं प्रिय आहे. कुणासाठी ते एखादं कार्य असेल, कुणासाठी ते एखादी वस्तू असेल, कुणासाठी तो एखाद्या आवडत्या व्यक्तीचा संदेश असू शकतो. जर तुम्हीही त्या संदेशाची वाट पाहत आहात, तर लवकरच तुम्हाला ते देखील मिळणार आहे. होय, देव तुम्हाला जागरूक करतो. देव तुम्हाला त्या मार्गावर नेतो जिथे तुमची अधिक प्रगती व्हावी. ही प्रगती साधी नाही, तर आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे सर्व काही मार्गांनी तुमची प्रगती होणार आहे. जर तुम्ही इच्छुक आहात, तुम्ही देवाचे नामस्मरण करत आहात, देवावर प्रचंड विश्वास दाखवत आहात, तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. जेव्हा एखादा भक्त श्रद्धा आणि मनोपूर्वक देवाला स्वीकार करतो, तेव्हा अद्भुत चमत्कार घडू लागतात. त्याचप्रमाणे आजचा हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे. अनेक जणांनी याला उघडण्याचा प्रयत्न केला असेल, पण ते त्यांच्याच जवळ पोहोचेल किंवा तेच पूर्ण ऐकू शकतील ज्यांच्यात ती शक्ती स्वतः स्वामी देत आहेत. स्वामींचा मार्ग कठीण आहे असे कुणी म्हणत असेल, तर स्वामी आपल्या भक्तांवर अत्यंत कृपा करतात, कृपेचा वर्षाव करतात. स्वामी जरी वागणुकीतून कडक वाटत असले, तरीही ते आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नाहीत. त्यांच्यावर माया करतात, त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून पुढे नेतात. अगदी या क्षणाला तुम्ही स्वामींची प्रार्थना करा. स्वामींना सांगा, जे काही तुम्हाला त्रास आहेत, दुःख आहेत किंवा त्यातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे, तर
मार्ग स्वामी देतील, यावर विश्वास ठेवा. स्वामी आपल्या भक्ताला कधीही अंधारात जाऊ देत नाही, तर त्यांचा दिव्य प्रकाश त्यांच्या अवतीभोवती पाठवून त्यांना सचेत करतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करतात आणि योग्य लोकांशी भेट घडवून देतात. जर तुमचेही कार्य अडले असेल, थांबले असेल, तर प्रार्थना करा, हे स्वामीराया, माझ्या प्रत्येक कार्यातले अडथळे दूर करा. मला जीवनात तो प्रकाश द्या जो मला पुढे नेईल, मला प्रगतीच्या वाटेवर नेईल आणि माझ्या मनातील नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार नष्ट करा. हे स्वामीराया, तुमच्याशिवाय माझी मदत कुणीही करणार नाही, कारण तुम्हीच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहात. मी तुम्हाला गुरुच्या सर्वश्रेष्ठ पदावर बसवले आहे. हे स्वामीराया, माझ्यावर कृपा करा. माझ्यावर तुमची कृपादृष्टी निरंतर राहो, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात, म्हणूनच हा संदेश तुम्ही ऐकत आहात. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, तुमच्या मुलाबाळांना प्रगती, उम्मेद, आशीर्वाद आणि आनंद स्वामींकडून निरंतर प्राप्त होत राहो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.